तर राज्य सरकारद्वारे जे राशन दुकानामध्ये दिवाळीमध्ये जो आनंदाचा शिधा मिळत होता तो आता काही कुटुंबांना मिळणार नाही। काही कुटुंबांना म्हणजेच कोणत्या कुटुंबांना मिळणार नाही, कारण सगळ्यांना आता अशी चिंता लागली आहे। राज्य सरकारने हा जो आनंदाचा शिधा आहे तो आता पूर्णपणे बंद केलेला आहे। ठीक आहे, तर लक्षात घ्या का बंद केलेला आहे, कसे काय आहे, आता केव्हा मिळणार आहे आनंदाचा शिधा। जो दिवाळीमध्ये मिळत होता आनंदाचा शिधा तो आता मिळणार नाही। तर का नाही मिळणार, तर हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर नमस्कार मंडळी, मी प्रवीण शंभरकर, तुम्ही पाहता खेड्यातील मुलगा। राज्यातील आर्थिक अडचणी आता थेट सामान्य नागरिकांच्या थाळीमध्ये पोहोचल्या आहेत। दिवाळी दसऱ्यासारख्या सणासुदीच्या काळामध्ये सरकारकडून गरिबांना दिला जाणारा आनंदाचा शिधा यंदा रद्द करण्यात आलेला आहे। शिवाय दररोज लाखो गरिबांना मिळणाऱ्या शिवभोजन थाळी योजनेवरही काटकसर करण्याची वेळ आलेली आहे। अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी याबाबत स्पष्टपणे माहिती दिलेली आहे। गेल्या 2 वर्षापासून आनंदाचा शिधा योजना सणांच्या पार्श्वभूमीवर गरजू कुटुंबांना एक दिलासा देणारी योजना ठरत होती। मात्र यंदा सरकारच्या तिजोरीवरील तणावाचा हवाला देत ही योजना सध्यापुरती थांबवण्यात आली आहे। त्यामुळे अनेक गरीब कुटुंबाची सणासुदीची जी तयारी आहे ती आता धोक्यात आलेली आहे। अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले आहे की शिवभोजन योजनेसाठी किमान 60 कोटी रुपयांची गरज होती, मात्र शासनाने फक्त 20 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे। त्यामुळे राज्यभरात चालणाऱ्या अनेक शिवभोजन थाळी केंद्रांना बंद करावे लागणार असून उर्वरित केंद्रावर थाळ्यांची संख्या देखील कमी करण्यात येणार आहे। ही योजना सुरू ठेवत असताना होत असलेल्या गैरव्यवहारावरही छगन भुजबळ यांनी प्रकाश टाकला आहे। एका केंद्रात सिमेंटची पोती ठेवून थाळी वाटप केली जात आहे असं सांगून अशा केंद्रावर कारवाई करून बंद केले जाणार आहे, असंही अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलेलं आहे। सध्याच्या परिस्थितीमध्ये नवीन केंद्रांना मंजुरी देणंही शक्य नसल्याचं छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलेलं आहे। शिवभोजन थाळी आणि आनंदाचा शिधा या 2 योजनांवर गडबड झाल्याचं कारण लाडकी बहीण योजनेच्या खर्चात वाढ हे असू शकतं, अशी जी शक्यता आहे ती वर्तविली जात आहे। छगन भुजबळ यांनी स्पष्ट केली आहे की लाडकी बहीण योजना ही फार गरजेची आहे, ती तर सुरू राहणारच, पण सरकारच्या तिजोरीवर एक मोठा तणाव वाढलेला आहे। महायुती सरकारमध्ये आता या निधीच्या वापरावरून वाद निर्माण झालेले आहे। काही मंत्र्यांनी आपापल्या खात्यामधून निधी वळवला जात असल्याचा आरोप केलेला आहे। यावरून विरोधकांनीही सरकारला घेरण्याची आता तयारी सुरू केलेली आहे। सणासुदीच्या काळामध्ये गरिबांच्या ज्या योजना संकटात सापडल्यामुळे सर्वसामान्य जनतेत नाराजी व्यक्त होत आहे। एकीकडे जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढलेले असताना दुसरीकडे सवलतीची जेवणाची थाळी आणि आनंदाचा शिधा मिळणार नाही हे एक चिंतेची बाब आहे। आता सरकारने या परिस्थितीकडे गांभीर्याने पाहून गरिबांच्या पोटासाठी तातडीने निर्णय घ्यावा अशी जी मागणी आहे ती आता होत आहे। अन्नदा योजनेवरून सुरू झालेला आर्थिक तणाव राजकीय तापमान वाढवण्याची शक्यता नाकारता येणार नाही। तर पहा, तुम्हाला जो दिवाळी दसऱ्याला जो आनंदाचा जो शिधा मिळत होता काही कुटुंबांनाच नाही तर सगळ्यांना कोणालाच आनंदाचा शिधा मिळणार नाही अशी जी बातमी आहे सकाळच्या न्यूजमध्ये आलेली होती, म्हणून मी तुम्हाला सांगितली आहे। कारण सरकारने जे शिवभोजन थाळी आहे जिथे 60 कोटी खर्च व्हायचे दर वर्षाला तिथे त्यांना सरकारने आता 20 कोटीच रुपये मंजूर केलेले आहे। आणि हा जो आनंदाचा शिधा आहे जो दिवाळी दसरा काही सणासुदींना मिळत होता तो सध्या आता बंद केलेला आहे। तर सणासुदीच्या काळामध्ये गरिबांवर जे खर्च वाचायचा तो आता खर्च त्या गरिबांना लागणार आहे। हे सरकार गरिबांचं आहे की श्रीमंतांचं आहे हे मला तर माहीत नाही, कारण या सरकारचं काय चालू आहे हे मला तर कळतच नाही आहे। ठीक आहे, आता आनंदाचा शिधा बंद केलेला आहे, शिवभोजन थाळी कमी केलेले आहे, काही जे केंद्रे आहेत शिवभोजन थाळीचे ते आता बंद पडणार आहे। ठीक आहे, आणि हे जे आनंदाचा शिधा आता तुम्हाला या दिवाळीमध्ये किंवा दसऱ्यामध्ये मिळणार नाही। ठीक आहे, तर मंडळी हीच होती आजची माहिती। तर मंडळी माहिती जर समजली असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला मंडळी, अशीच नवनवीन माहिती आणि योजनाबद्दल माहिती घेऊन भेटूया आपण उद्याला। जय हिंद, जय महाराष्ट्र।